पण मग हे रजतम सत्वगुण जे आहेत ते नॉर्मल माणसांना ओळखता येणारच नाहीत. त्यामुळे कोण कुठल्या गुणाचा जास्त प्रभावाच्या खाली आहे ते समजणार नाही. मग अशा वेळी ओळखणं कसं शक्य आहे का कुठल्या मार्गाने? रजोगुणी माणसं अहंकारी असतात, मत्सरी असतात, आतल्या गाठीची असतात, दिलखुलासपणे बोलणार नाही. तमोगुणी माणसं जी असतात ती तमोगुणी माणसं क्षणाक्षणावर रागावतील, फटकळ असतात, पण मनात ठेवतीलच असं नाही. रजोगुणी माणूस 100% मनामध्ये ठेवणार, पण तमोगुणी कदाचित रागाच्या भरात काय बोलून जाईल आणि पुन्हा होता तसा क्लिअर राहील. सत्वगुणी माणूस संयमी असतो. अशा प्रकारची ह्या प्रवृत्त्या का वाढतात, तर आपल्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी एका आपल्या अभंगामध्ये सांगितलंय, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेलं. ते म्हणतात की आम्हाला रज आणि तम आणि सत्व हे 3 गुण आपल्यामध्ये असल्यामुळेच आपण वाया गेलेलो. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अनिर्चय. म्हणजे तुकाराम महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांनी परत सांगितलं की तुम्ही हा जन्म जो घेतलाय, हा तुमचा जन्म वाया जायला नको असेल तर सात्विकता वाढवा, तुमच्यामध्ये जो सत्वगुण आहे तो वाढवा.